Hello. Hello, this is the My Artifact episode number 1625. अशी तारीख आहे 28 जुलै 2019. आता वाजले रात्रीचे 10 वाजले आहे. ओके. मला काय सांगायचं आहे ऑफकोर्स. खूप दिवसानंतर मी आज एकटा राहिलोय. जस्ट लाईक पहिले मी नाही का खापरखेडाला एवढा एकटा होतो. म्हणजे इट जस्ट फील लाईक रिअली अलोन. तेव्हा मी खरंच एक प्रकारे एकटा होतो ना, तर खूप अजीब सी गोष्ट करत होतो ज्याला काहीच सेन्स नाही. आणि तो फिलिंग आहे ना, ती अलोन लोनलीनेसची जे फिलिंग असते ना, ते मी आज एक्सपिरियन्स केली आफ्टर एवढ्या वर्षानंतर. एवढ्या वर्षानंतर म्हणजे 2 वर्षानंतर. कारण खापरखेड्याला कसं की आपल्यापाशी एक मस्त क्वार्टर होतं, तर तिथे मस्त एक पूर्ण फ्लॅट होता 2 BHK, आणि तिथे मी एकटा होतो, जस्ट कम्प्लिटली अलोन. ओके. तर तिथे माझ्यापाशी लॅपटॉप, मोबाईल, इंटरनेट, वायफाय वगैरे होतं सगळं. सो मी माझ्या एंटरटेनमेंटसाठी पूर्ण गोष्टी एकदम तयार करून ठेवल्या होत्या की वी वोंट बी गेट बोर. आणि माझ्यासाठी तो लोनलीनेस नाही का एक प्रकारे ऍडव्हेंचरस होता. वाय? कारण सुट्टी भेटली ना, तर तेव्हा मी खूप काही अशा गोष्टी करायचो, जसं पिक्चर पाहणं वगैरे वगैरे, लॅपटॉपवर किंवा प्रोजेक्टरवर. काइंड ऑफ लाईक माझ्यासाठी खूप मोठं होतं तेव्हा ते. म्हणजे खूप मोठी फिलिंग्स होती ते. मस्त हेडफोन टाकायचे, प्रोजेक्टरवर मस्त पिक्चर पाहायचा. जस्ट लाईक मला आताही तो मोमेंट आठवते. शनिवारचा दिवस होता तो. ओके. मी प्लांट वरून घरी आलो होतो. जस्ट आलो होतो मी घरी कधी 4:30-5 वाजता वगैरे आलो. 4 वाजता वगैरे आलो. ओके. तयारी वगैरे, थोडसा हातपाय वगैरे धुतले मी, आणि पूर्ण खिडक्या बंद केल्या, पूर्ण डार्क अंधार केला. ओके. आणि मग प्रोजेक्टर लावला. पहिले काही गाणे ऐकले मी. ओके. जस्ट लाईक 1-1.5 घंटा. मग 7-7:30 वाजता वगैरे मग मी पिक्चर लावला. कोणता? तो स्टार वॉरचा कोणतरी पिक्चर मी डाउनलोड केला होता, पाहायचा होता. मी लावला, बघितला. डज फील्स गुड. ओके. मी त्या दिवशी 2 पिक्चर डाउनलोड केले होते. एक होता तो स्टार वॉर समथिंग, आणि एक होता हा आपला पॅसेंजर. ओके. तर मी तो 8 वाजता पिक्चर लावला, तो स्टार वॉरचा. 8 ते करीब 10 वाजेपर्यंत, 10-11 वाजेपर्यंत खतम झाला. ओके. त्याच्यानंतर तो मी जेवण वगैरे केलं होतं वगैरे. मेसचा डब्बा आला होता तेव्हा, नाही का. माझा मेसचा डब्बा आहे ना, तिथले जे एक प्लांट मध्ये काम करणार राजू भाऊ, ते आणून देत होते. ओके. डब्बा वगैरे खाल्ला. मग त्याच्यानंतर मग मी 11 वाजता पिक्चर लावला. कोणता? पॅसेंजर. आणि तो पिक्चर बघितला, आणि तो पिक्चर नाही का जस्ट एक्झॅक्ट कॉपी होती माझी. कारण मी पण एक प्रकारे लोनलीनेस फिलिंग करून करत होतो, आणि त्या पिक्चर मध्ये पण तो कॅरेक्टर तो एक प्रकारे लोनलीनेसच्याच याच्यावर होता. तो म्हणजे होल शिप मध्ये फक्त तो एकटा होता. And then he is fall in love with someone and he woke her up. So it's kind of like a really सायन्स फिक्शन लव्ह स्टोरी होती, जे की मला अति आवडली. इट इज व्हेरी मच अमेझिंग. तर मी कसं त्या दिवशी 11 वाजता लावला. तो पिक्चर झाला खतम 1:30 वाजता. 1:30 वाजता खतम झाला. त्याच्यानंतरही मग कसं, मग मी पिक्चर खतम झाला, मग मला विचार केला की पाहावं का पुन्हा. कारण ते जरा पिक्चर पुन्हा पाहू सोडून राहिलं होतं. कारण ते कसं एक प्रकारे माझी स्टोरी इलॉबरेट करून आली त्या फिल्म मध्ये.
मी तो पिक्चर पुन्हा लावला रात्री 1:30-2 वाजता. 2 ते मग सकाळी करीब 4-4:30 वाजेपर्यंत मी तो पिक्चर बघितला पुन्हा, पॅसेंजर. इट डज फील्स रिअली गुड. आणि त्याच्या नेक्स्ट डे संडे होता, सो नो बॉदर ॲट ऑल. सो इट जस्ट लाईक मी 5 वाजता झोपलो, तर मी उठलो डायरेक्ट 11 वाजता. पण ती रात्र माझ्या लक्षात राहीन. पण ती ती लोनलीनेसची ती रात्र, त्या दिवशी मी एकटाच स्वतःला एन्जॉय केला आणि मस्त पिक्चर पाहिला. अनदर थिंग, अजून एक गोष्ट सांगायची आहे की अजून एक दिवस होता ज्या दिवशी मी पिक्चर बघितला. म्हणजे मी पिक्चर पाहण्यातच पूर्ण मग्न झालो होतो. जस्ट लाईक एक वेगळ्या झोन मध्ये गेलो होतो. खूप वर्षा अगोदरची गोष्ट नाही, हार्डली 1-2 वर्षा अगोदरची गोष्ट आहे. जेव्हा मी नाही का हे PMIच्या लागायच्या अगोदर मी नाही का क्लासेस करत होतो नागपूरला 3H मध्ये. ओके. तर रोज नेहमी जायचं, रोज सकाळी 7 वाजताची पॅसेंजर पकडायची आणि 7 ते करीब संध्याकाळी वाजेपर्यंत. मग तिथे 9 वाजता क्लासेस सुरू व्हायचे, 9-10 वाजता. 10 ते 3-4 वाजेपर्यंत आम्ही क्लासेस करायचो. मग त्याच्यानंतर 5 वाजता पुन्हा गाडी पकडून वर्धेला यायचं. सो इट जस्ट लाईक सकाळी 7 वाजता गेलं ना का संध्याकाळी 6 वाजेपर्यंत वगैरे, इट जस्ट काइंड ऑफ लाईक पूर्ण 11 घंटे त्यातच जात होते. आता कधी कधी नाही का क्लासेस एवढे एकदम हे नाही व्हायचे, एकदम म्हणजे टफ, म्हणजे जस्ट लाईक रोजच यायचं, रोजच प्रॅक्टिस करायचे वगैरे वगैरे, असं नव्हतं. कधी कधी नाही का असं डिच पण मारता येत होतं मध्या मधात. आणि होतेच किती रे, एक मी होतो, अजून एक प्रज्योत होता आणि एक प्रणव होता. प्रणव तो देवळीवरून डायरेक्ट येतं, इट वोंट बी बॉदर ॲट ऑल. आम्ही 2घच जण होतो. आणि मग तिकडे क्लासमध्ये मग अजून 2 जण होते, ते नागपूरचे होते. ओके. सो 4 जणांमध्ये असा फारसा क्लास एकदम एवढा हे व्हायचं नाही. आणि ओनली फक्त प्रॅक्टिस साठी यायचं होतं, कारण ऑलरेडी सगळं काही शिकवलं होतं. तर कधी असं वेळेवर डिच वगैरे मारता येत होतं. ओके. सो म्हणजे त्या मोमेंट मध्ये नाही का मी कसं एक प्रकारे खूप आळशी होतो. वाय सांगू काऊन? कारण सांगू की मोठे वडील आणि मोठी आई ते गेले होते राजस्थानला, जोधपूरला. सो त्यांचा पूर्ण वाडा माझ्या अंडर होता. म्हणजे पूर्ण घरावर माझंच राज्य होतं. आय विल डू व्हॉट एव्हर आय वॉन्ट. म्हणजे रात्री झोपायला जाणं वगैरे वगैरे, सकाळी आजीला चहा बनवून देणं आणि त्याच्यानंतर आपलं नागपूरला जाणं. फक्त जेवणासाठी मी घरी जात होतो, बाकी काहीच नाही. सो मग एक दिवस काय झालं की मी विचार केला की राहू द्या, आज नाही जावं. म्हणजे कसं आहे की मी आज नागपूरला नाही जावं असं ठरवलं होतं. मी कसं झोपून होतो वाड्यावर. ओके. आणि सकाळी उठून तयारी करून मग नागपूरला जायचं होतं, घरी जाऊन वगैरे. विचार केला की भोकत नाही जात म्हणलं. बट मी घरी सांगितलं का नागपूरला जातो बा. तर मग काय, मी घरी गेलो, नाश्ता वगैरे केला, आंघोळ वगैरे केली, निघतो म्हणलं आई. ठीक आहे. तर मी निघालो आणि मी काही नागपूरला गेलोच नाही. मी स्टेशनवर नाही गेलो ना काय ना काय. माझी लॅपटॉपची बॅग होतीच. मी सरळ गेलो आपल्या वाड्यावर. ओके. आणि वाड्यावर गेलो तरी 7-7:30 वाजता वगैरे पोहोचलो. ओके. वरती गेलो, दरवाजा लावला, टाकला कानात हेडफोन, लावला पिक्चर. आणि लिटरली सांगतो मी, त्या दिवशी मी कंटिन्यू 4-5-6 पिक्चर बघितले, कंटिन्यू एकदम लागून, धडधड धडधड. त्याच्यामध्ये मला आताही माहित आहे, जे बहुत हे होते, म्हणजे असे पिक्चर बघितले जे काफी इंटेन्स होते, काफी डोक्याला खूप जास्त ताण देणारे होते. कोणते होते की इंटरस्टेलर, इन्सेप्शन, त्यानंतर अजून 2-3 मूवी बघितले होते आणि ते कंटिन्यू बघितले होते रॅपिड. तो मूवी पाहण्याचा
एक्सपिरियन्सच खूप वेगळा होता. पण सांगू त्या मोमेंटला नाही का, त्या मोमेंटला कसं की मला बहुत भीती वाटायची रे. जस्ट लाईक आता पण भीती वाटते. कोणत्या गोष्टीची? फ्युचरची. लिटरली बहुत भीती वाटायची रे. जस्ट लाईक आयुष्यामध्ये नाही का कधी कोणाला एवढी भीती वाटत नसन, बट करिअर बद्दल असा विचार केला ना तर बहुत भीती वाटते. इट वॉज रिअली स्कॅरी. हे याला भीतीच म्हणू शकते, बाकीत काही म्हणू शकत नाही. आणि कसं आहे की हा जो पाऊस आहे माझ्या मनामध्ये नाही का एक ठरवून आहे की जेव्हा पण पाऊस येतो ना तेव्हा नाही का असं वाटतं की काहीतरी आता शिफ्ट करायचं आहे कुठेतरी. जस्ट लाईक मूव्ह ऑन करायचं आहे. कारण पाऊस असा रेप्रेझेंट करत होता की इट वॉज लाईक म्हणजे तेव्हा असं वाटायचं की आपल्याला घरी नाही थांबायचं आहे. जस्ट डोंट हॅव टू वेस्ट टाइम ॲट होम. काही ना काहीतरी करून घ्यायचं आहे, काही ना काहीतरी लाईफ मध्ये करायचं आहे. कारण प्रत्येकांसारखे माझे टार्गेट सेम नव्हते. कारण प्रत्येकाचे टार्गेट कसे एक प्रकारे हे होते की आपल्याला शिक्षण करायचं आहे, ग्रॅज्युएशन करायचं आहे, एखादी गव्हर्नमेंट जॉब करायचा आहे. हार्डली 25-26 पर्यंत, 27-28 पर्यंत एक मस्त गव्हर्नमेंट जॉब क्रॅक आउट करू आपण, 30ला लग्न करू आणि त्याच्यानंतर मग हेल्दी लाईफ. पण माझ्यासाठी नाही का असं कतही नव्हतं. माझ्यासाठी माझी लाईफ एन्जॉय करणं, माझी लाईफला बनवणं हे काफी डिफिकल्ट टास्क होता. व्हाय? कारण मला या साऱ्या गोष्टी नाही पाहिजे होत्या. मला या साऱ्या गव्हर्नमेंट जॉब्स किंवा लग्न वगैरे लग्न वगैरे पाहिजे ना ऑफकोर्स, बट लग्न करिअर मध्ये एवढं बाउंड अप नाही करत. बट मला माझं करिअर कसं वेगळं होतं. मला कसं फिल्म करिअरकडे वळायचं होतं आणि तिथे मला करिअर करायचं होतं. सो आय जस्ट लाईक आय वॉज रिअली एक प्रकार हे होतो, अपसेट होतो की मी करू तर हे करू कसं. ऍक्च्युली मी एकदा मुंबईला पण गेलो होतो आणि विचार केला होता की एकाच दिवशी मी सगळं काही करीन. बट त्याच्यानंतर मग मी घरी आलो, आई वडिलांनी शिवा दिले, असं तसं 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 खूप मॅटर झाला. तर मग मला कळलं की माझे जे स्वप्न आहे किंवा मला जिथपर्यंत जायचं आहे तिथपर्यंत माझे आई वडील सपोर्ट नाही करेल. ऍटलिस्ट आतापर्यंत नाही. व्हाय? ऍटलिस्ट त्यांच्या पैशावर तर नाहीच. त्यांच्या पैशावर म्हणजे की मी असं म्हणू शकत नाही की बाबा मला 1 लाख रुपये द्या, मी मुंबईला जातो, त्याच्यानंतर तुम्ही मला प्रत्येक महिना 10,000 रुपये सेंड करा, त्याच्यानंतर मी इथे राहीन, तिथे क्लासेस करीन आणि ऍक्टिंग क्लासेस करीन आणि त्याच्यानंतर फिल्म करिअर कडे वळीन वगैरे. असं असं मी काही म्हणू शकत नव्हतो. इट वॉज लाईक सांगू, कारण हे असं होतं की बहुत कठीण होतं. कारण मला रिअलाइज झालं होतं की आई वडील इज नॉट सपोर्ट. तेव्हा आई वडिलांचा सपोर्ट नाही राहणार. सो मला बहुत भीती वाटत होती का मी करू कसं. मग मी एक प्लॅन बनवला की आपण आपलं स्वतःचं करिअर ठरवून आपण मुंबईला जायचं. तर मग स्वतःचं करिअर काय, मग मी ठरवलं की मी मुंबईला जाईल एखाद्या मॉलमध्ये आणि तिथे झाडू पोछाचं काम करीन आणि त्याच्यानंतर रात्रभर मी झाडू पोछाचं काम करीन आणि दिवसभर मी त्यांचे फिल्म करिअर किंवा फिल्म क्लासेस ते जॉईन करीन आणि फिल्म करिअर कडे वळील. सो हा विचार केला होता मी. बट मग त्याच्यानंतर तो फिक्स राहिला की आपल्याला असं करायचं आहे. कारण मला कसं एक स्वतःवर विश्वास होता की आपल्याला हे करायचं आहे. बट त्या गोष्टीला करण्यासाठी माझ्यापाशी करेज नव्हतं. करेज म्हणजे की त्या गोष्टीला करण्यासाठी आपल्याला हिंमत नव्हती घर सोडण्याची किंवा असं करण्याचं. मी एकदा काय केलं होतं की एकदा मी वडिलांच्या अकाउंट मधून 20,000 रुपये काढले. ओके, मी ठरवलं होतं, खूप ठरवलं. माझे सब्जेक्ट बॅक लागले होते. जस्ट लाईक मी ठरवलं की जस्ट तिकीट वगैरे काढली होती मुंबईची, विदर्भची, आणि वडिलांच्या अकाउंट मधून 20,000 रुपये घेतले
आणि माझा काहीच प्लॅन नव्हता. माझा काहीच प्लॅन नव्हता, की मी जाईन कसा, करीन कसा, मुंबईला होईल कसं वगैरे ऑल धिस थिंग्स. बस मी निघतोच म्हणला. मी ठरवलं मी 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 कसं मी हा त्या दिवशी नाही का, त्या दिवशी मी हार्ड डिस्क घेतली 1 TB ची. त्याच्यामध्ये माझे पूर्ण आर्टिफॅक्ट एपिसोड टाकले होते. या आर्टिफॅक्ट एपिसोड मध्ये रेकॉर्ड आहे. आणि देन त्याच्यानंतर मग एक पॉवर बँक घेतली होती मी, माझी बॅकपॅक केली होती वगैरे घर सोडून जाण्यासाठी वगैरे. मी निघतो 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 निघतो. मग मग त्याच्यानंतर आईने एक झापड मारली चमके. त्या म्हणजे जस्ट लाईक आता 5 वाजताची गाडी आहे बा, आणि आता मी निघतो 4 वाजले. आता बस आई जातो मी आता मुंबईला, आणि आय विल पाहून घेऊन मग माझं. आईने घेतलं आणि एक झापड मारली थडकन, आणि झापड मारली आणि पूर्ण हिंमत उतरली. आणि तेव्हा अजून एक गोष्ट रिअलाइज झाली. कोणती? की आई वडिलांचा त्या फिल्म करिअरकडे जाण्याचा सपोर्ट तर नाही आहे. दॅट इज अ वन थिंग. अनदर थिंग इज दॅट की समजा जर मी असं मुंबईला पळून जातो तर आई वडिलांच्या पण एक प्रकारे हे राहणार नाही. त्यांचं नेहमी गुडगुड करत राहील की आपलं पोरगं का करत आहे, आपलं पोरगं का करत आहे, ही इज इन रिअली नाईस कंडिशन, तो चांगलाच आहे का नाही वगैरे. आणि तिसरी गोष्ट ही होती की आपल्या मुंबईला जाण्यासाठी जॉब तर वगैरे फाइंड आउट करायचीच आहे. तर कसं की तेव्हा नाही का मला एक रस्ता भेटला. तर तेव्हा मला एक रिअलाइज झालं की मला मुंबईला तर जावं लागेल, बट ते अशा पद्धतीने जावं लागेल की आई वडिलांना हर्ट पण नाही झालं पाहिजे. त्याच्यानंतर मला एक प्रॉपर जॉब असला पाहिजे, आणि त्याच्यानंतर म्हणजे हर्ट नाही करू शकत नाही, एक प्रॉपर जॉब असला पाहिजे, तेव्हाच मी मुंबईला जाऊ शकतो. अदरवाईज मी नाही जाऊ शकत. त्याच्यानंतर मी फिल्म करिअर वगैरे सुरू करू शकतो. आणि तेव्हा हे रिअलाइज झालं. सो आय जस्ट फील रिअली सॅड अबाउट इट की साला मी करू तर करू कसं. कारण राईट नो तेव्हा माझी कंडिशन ते होतीच नाही. कारण माझे डिप्लोमा मध्ये कंटिन्यू बॅक लागत होते. जस्ट लाईक सांगू, 2 वर्षाचा कोर्स होता, मी त्याला 6 वर्ष लावले लिटरली. 4 वर्ष मी घरी राहिलो, ओनली बॅक बॅक बॅक, सब्जेक्ट बॅक, क्लिअर बॅक, सब्जेक्ट बॅक. मी कधी कधी विचार करतो ना, माझं एज्युकेशनल लाईफ वॉज काइंड ऑफ लाईक मी तर कशात फिटिंगच नाही पडत. इट जस्ट लाईक लोक लोक खूप पढाई करतात, म्हणजे ग्रॅज्युएशन करतात, पोस्ट ग्रॅज्युएशन करतात, PhD करतात. बापरे बापरे बापरे, माझं डिप्लोमा करण्यासाठी मला 6 वर्ष लागले लिटरली. मला माहित पडलं की माझं डोकं खरंच जाग्यावर नाही आहे. तेव्हा आई वडिलांना पण वाटलं होतं की खरंच हा पोरगा नाहीये, याला कुठं ना कुठेतरी चिपकून द्यावं लागेल. तर मग मी काय केलं की त्या वर्षी मी खूप मेहनत घेतली. मी क्लासेस लावले, पढाई केली. सांगू, माझे 1 वर्ष होतं शेवटला, त्या वर्षी मला पूर्ण सब्जेक्ट क्लिअर करायचे होते. म्हणजे एका सेमिस्टर मध्ये माझ्याकडे 12 सब्जेक्ट होते वगैरे. सो इट वॉज लाईक रिअली टफ टू डू दॅट. बट तेव्हा माहित नाही कुठून हिंमत आली का आली, बस जस्ट लाईक पढाई करायला बसलो आणि बस पढाई करत बसलो. क्लासेस केले, पढाई केली, मजाही केली म्हणा, बट एकदम फोकस मध्ये केलं. आणि त्याच्या नेक्स्ट वर्षी मी माझा डिप्लोमा क्लिअर केला. जसा माझा डिप्लोमा क्लिअर झाला ना, म्हणजे त्याच वेळेस कसं की बाबाला वाटलं की आता याचा डिप्लोमा खतम झाला तर तो थांबणार नाही बा, याला लवकरात लवकर कुठेतरी चिपकून द्यावं लागेल. सो माझ्या वडिलांनी फोन लावला माझ्या मामाजीला, जे माझ्या आत्याचे मिस्टर आहे ना त्यांना. ते नाही का इथले प्लांटमध्ये, खापरखेडा प्लांटमध्ये इथे काम करत होते ऍज अ सिक्युरिटी ऑफिसर, ऍज अ खूप मोठ्या पोस्टवर होते. आणि त्यांच्यासाठी काफी इझी होतं की मला लावून देणं. जस्ट लाईक कोणी कॉन्ट्रॅक्टरला कॉल केला असता आणि चिपकून दिलं असतं. सो अशा पद्धतीने त्यांनी मला नाही का त्या खापरखेडा प्लांट मध्ये ऍज अ मेंटेनन्स डिपार्टमेंट मध्ये चिपकून दिलं ऍज अ सुपरवायझर. जा बा तू आणि बघ.
सो मी जस्ट एक प्रकारे डिप्लोमा करून निघालो होतो आणि माझं तेव्हा वय किती होतं? तेव्हा माझं वय होतं सांगू आता, तेव्हा माझं करीब 20, या 20, ऑफकोर्स 20 या 20. कारण आता मी माझं किती 26 आहे ना सुरू, 26. सो इट जस्ट लाईक इथे झाले 1.5 वर्ष. हा, या सप्टेंबरला माझं 26 पूर्ण कम्प्लीट होईल आणि 27 लागेल ना. या ओके, डोंट थिंक अबाउट इट. हा, तर मग तेव्हा माझं वय होतं, माझं 20-21 वय होतं तेव्हा माझं. या, तर मग मला कसं इथे खापरखेडला चिपकून दिलं, इथे सुपरवायझर मेंटेनन्स ऑफिसर मध्ये. काही ना, मला 8,000 रुपये सॅलरी भेटायची, बट मलासाठी ते एक नवीन होतं. या, कसं की पैसा थोडा कमी होता, चलो मानून घेऊ. बट अनदर थिंग इज दॅट की माझ्यापाशी नाही का एक फुल फ्लेजेड फ्लॅट होता. या, मस्त 2 BHK, एक प्रकारे कॉट होतं जिथे कोणीच नाही राहत होतं, मी एकटा. या, सो आय जस्ट डू व्हॉट एव्हर आय वॉन्ट. तर मग मी वडिलांना खूप रिक्वेस्ट केली, मग त्यांनी मला लॅपटॉप घेऊन दिला. ओके, आणि त्याच्यानंतर मग मग मी तिथे मग छोट्या छोट्या गोष्टी घेतल्या, जसं प्रोजेक्टर वगैरे, मोबाईल वगैरे आपल्यापाशी होताच. या, आई वडिलांचं माझ्यापाशी खूप काही कर्ज आहे. या, कर्ज नाही म्हणता येत रे, ह्या आई वडील असतात त्यासाठी, तुमचे जेवढे काही इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आई वडील असतात. या, बट कुठपर्यंत? या, म्हणजे कसं, मी ऍटलिस्ट नाही का वयाच्या 22 किंवा 23 वयापर्यंत मी त्यांचं खूप शोषण केलं यार. या, मी लिटरली सांगतो, कारण सांगू, मी आता विचार करतो ना की त्यावेळेस मला वडिलांनी लॅपटॉप का घेऊन दिला, वाय. या, माझ्यामध्ये त्यांनी असं का बघितलं, कारण माझ्यामध्ये असं फारसं काही होतं नाही. त्यांनी असं का बघितलं का त्यांनी मला लॅपटॉप घेऊन दिला, नाही? रिअली नाईस थिंग टू इमॅजिन. माझ्यापाशी असं काही होतं नाही, पण त्यांनी घेऊन दिला. तेव्हा कसं की माझ्यापाशी नाही का एक प्रकारे अशी एक फिलिंग्स आहे जे एक प्रकारे अटॅच राहते माझ्यापाशी. माझ्या मनामध्ये आई वडिलांची जागा नेहमी एक प्रकारे बसून राहील. व्हाय? कारण दोज पीपल्स रिअली इम्पॉर्टंट इन माय लाईफ. या, ते माझ्या आयुष्यामधले खूप महत्वाचे व्यक्ती आहेत, माझे आई वडील. या, जरी मी त्यांना वेळ देत नाही वगैरे वगैरे समथिंग, किंवा घरी जात नाही, किंवा घरी गेल्यावर नुसतं मित्रांसोबत टाइम स्पेंड करतो, बट कसं आहे की मनातला एक कोपरा असतो ना, तो आई वडिलांसाठी राखीव आहेच, आणि तो चेंज होणारच नाही असं मला वाटतं. कारण सांगू की त्यांच्याच एक प्रकारे समज जर तसं काही नसतं ना, म्हणजे समज जर माझ्या मनामध्ये माझ्या आई वडिलांबद्दल असं काही फारशी फिलिंग्स वगैरे नसती ना, तर मी तेव्हाच निघालो असतो. या, मला आईने झापड मारली असती, मी रागा रागात निघालो असतो मुंबईला. या, बट मी थांबलो कशासाठी, व्हाय? कारण आई तिथे रडली पण होती. सो तेव्हा ती जी रडली आणि तिच्या डोळ्यातून जे काही पाणी वगैरे निघालं, अश्रू वगैरे निघाले, त्याच्यामध्ये मला कळलं यार की आपण या साऱ्या गोष्टी एकदम मनात आलं तेव्हा नाही करू शकत. हा, ठीक आहे, आपले स्वप्न खूप मोठे आहे आणि या स्वप्नाला अचिव्हमेंट करण्यासाठी आपल्याला खूप काही प्रयत्न करायचे, आय न्यू दॅट. बट या गोष्टीसाठी आपल्याला असं डायरेक्ट जाता येत नाही. जस्ट लाईक आपल्याला हळूहळू जावं लागेल. आपल्याला प्रत्येक गोष्टीचा विचार करावा लागेल. आई वडिलांचा विचार, मुंबईमध्ये मी कसा राहू, मुंबईमध्ये मी राहीन कसा, तिथे जॉब करीन कसा, पैसा येईन कुठून, ह्या साऱ्या गोष्टी विचार करूनच आपल्याला आपलं समोरचं आयुष्य ठरवायचं आहे. सो बहुत साऱ्या गोष्टी माझ्या माइंडमध्ये होत्या. जेव्हा मी खापरखेड्याला होतो ना, तेव्हा नाही का माझं डोकं काफी ठिकाणावर होतं. तसं नाही, आताही ठिकाणावरच आहे म्हणा, बट तेव्हापासून नाही का माझं डोकं खूप ठिकाणावर आलं.
मी खूप ब्रॉडली थिंक करायला लागलो की आपण आपले टार्गेट्स कशाप्रमाणे अचीव करायचे. हा, आर्टिफॅक्ट एपिसोड इज रिअली इम्पॉर्टंट थिंग. मी आर्टिफॅक्ट एपिसोड युटिलाइज करतो फॉर मेकिंग माय लाईफ रिअली मच बेटर. या, आणि आपले टार्गेट्स कशी अचीव करायचे या गोष्टीसाठी पण मी माझे आर्टिफॅक्ट एपिसोड युटिलाइज करतो. पण त्यापासून मी कसं एक प्रकारे ब्रॉडली विचार करायला लागलो की आपल्याला कसं काय करायचंय. कारण मला माहित होतं, कारण खापरखेड्यामध्ये माझं लाईफ नाही या, आणि इथे मी काहीच स्वतःला डेव्हलप करू शकणार नाही, कारण इथे माझ्या नावाचं काहीच नाही. इट जस्ट लाईक, समज जर त्या कॉन्ट्रॅक्टरनी मला समज जर घरी भांडे घासायला जरी बोलवलं ना, तरी मला जावं लागत असतं. त्यांनी असं म्हणलं असतं, चल बाबू घरचे हे काम कर ते काम कर, मी 8,000 रुपये ते पण करायला तयार झालो असतो. एकदा तुम्ही सिलेंडर पण आणून दिलं होतं, 1-2दा, राईट, त्यांच्या घरचं सिलेंडर. तर मग रिअलाइज झालं, आणि त्याच्यानंतर मग कसं की मग मी थोडं शोधू लागलो याच्यावर त्याच्यावर वगैरे, आणि त्याच्यानंतर मला नाही का एक प्रकारे ठरवलं होतं का आता आपण नागपूरमध्ये आहो, तर आपण थोडे क्लासेस करायचे, डिझायनिंग कडे वळायचं, ऑटोकॅड वगैरे थोडस शिकायचं. तर मग मी यासाठी ऑटोकॅडचे क्लासेस लावतोय नागपूरला. ड्युरिंग द खापरखेडा, मी खापरखेडा नागपूर अपडाऊन करायचो क्लासेससाठी. ओके. मग त्याच्यानंतर मग मला एक ऑफर भेटली की क्लासेस करायचे. त्यानंतर रिक्रुटमेंट ट्रेनिंग अँड प्लेसमेंट प्रोग्राम होता 3H, त्यांचा मेल आला होता. तिथे गेलो मी आणि तिथे क्लासेस जॉईन केले. आई वडिलांना सांगितलं की बाबा मला असं असं आहे, तसं आहे, मी जॉब सोडतोय मला. सो मी कधी असा विचार करतो ना की चला आता ही अशी आपली लाईफ खूप काही चांगली नाही आहे. लिटरली सांगतो, खरंच कधीही चांगली नाही. म्हणजे ठीक आहे, माझ्यापाशी एक्सपिरियन्स आहे, बट एज्युकेशनच्या बाबतीमध्ये मी खूप मागे पडतोय. सांगू, मला माझ्या डेस्टिनीवर खूप विश्वास आहे. मला डेफिनेटली माहित आहे का मी बायनरी कोड बनवू शकतो आणि बहुत सक्सेसफुल पद्धतीने बनवू शकतो. बट कसं आहे की तिथपर्यंत जाणं माझ्यासाठी खूप कठीण असं वाटून राहिलंय. जेवढा मी जवळ जाऊन राहिलो आहे, म्हणजे गेल्या बघ ना, म्हणजे जेव्हा मी 20 वर्षाचा होतो तेव्हापासून मी विचार केला की आपल्याला या साऱ्या गोष्टी करायच्या आहे. राईट नाऊ माझे एज आहे 26. आणि सो I'm doing it. I'm doing it. Yeah. Just भीती तर वाटतेच रे, बट तेव्हा खूप जास्त भीती वाटायची. पण चला मी विचार करतो, आता सांगू वैभवला किती भीती वाटत असेल. म्हणजे एकदा थोडं त्याच्या आपण आज थोडस आपण वैभव बद्दल बोलू आज. Why you talk about वैभव? It's just like it's just something is सांगू की माझ्या कसं एक प्रकार तडप राहते, जेव्हा ना का माणूस वयात येतो ना, तेव्हा नाही का माणसामध्ये तडप राहते, तेव्हा नाही का माणूस घरी थांबू शकतच नाही. माझ्यामध्ये ती तडप होती ऍट द एज ऑफ 19 वयाचं होतं तेव्हा माझ्यामध्ये बहुत तडप होती का मला बस करायचंच आहे, बस इथून निघायचं आहे, इथून काही ना काहीतरी स्वतःला डेव्हलप करायचंच आहे, आणि त्यासाठी मी खूप लागून होतो. वैभवमध्ये तशी तडप आहे, नाही आहे, बट त्याचे फॅमिली बहुत सपोर्टिव्ह आहे, स्पेशली त्याची आई. कारण त्याच्या आईला कसं की वैभव इज काइंड ऑफ लाईक रिअली इम्पॉर्टंट. सो
आय डोंट वॉन्ट टॉक अबाउट दिट. जर मी असं काही बोललो आणि समहाऊ कुठे ना कुठे वैभवनी हे ऐकलं, त्याला खूप वाईट वाटेल यार. जस्ट आय डोंट वॉन्ट हर्ट हिम. कारण सांगू की माणसाला माहित असते की आपली कंडिशन कुठे आहे आणि त्याला कसं करायचं आहे अकॉम्प्लिश, राईट? सो आपण धाड त्याला सांगून वगैरे असं नो नो नो, वी जस्ट डोंट टेल हिम. ये ऑफकोर्स त्याला माहित आहे, त्याला या साऱ्या गोष्टी सांगायची काही गरज नाही. त्याला माहित आहे ही इज हॅड इनफ टू अंडरस्टँड एव्हरीथिंग. सो येस, पण सांगतो एक गोष्ट, माझ्यामध्ये ती तडप होती ना, ती तडप त्याच्यामध्ये तेवढी नाही आहे. माझ्यामध्ये अति जास्त तडप होती. जस्ट लाईक विशाल मध्ये घे, बादल मध्ये घे, या पिंटी मध्ये पण तडप आहे ह्या. बट कसं आहे की तो गोष्टी मॅनेज करतो. या जस्ट लाईक बोथ गोष्टी, तो घरच्या गोष्टी मॅनेज करतो, बाहेरच्या गोष्टी मॅनेज करतो. हा, सो ही जस्ट लाईक ही इज डुईंग इट बेस्ट. या बादल मध्ये पण ती तडप आहे. सांगू, जेव्हा नाही का त्याच्या वडिलांना हार्ट अटॅक आला होता, तेव्हा बादलची कंडिशन वॉज सो नॉट गुड. या त्याच्यापाशी पैसाच नव्हता कोणत्या गोष्टीसाठी. या तर तेव्हा तो माझ्यापाशी आला, मला जॉबची गरज आहे, मला क्लासेस वगैरे थोडस शिकव बा, मला ती जॉब थोडस ऑफर कर. ठीक आहे म्हणलं, तू क्लासेस कर, तू थोडीशी जाणून घे ऑटोकॅड बद्दल वगैरे, ऑटोकॅड इन्व्हेंटर बद्दल. मी इथे लावतो जुगाड काही ना काहीतरी, आणि मी लावला, त्याला जॉब पण दिला. आता हे सगळं त्यांनी कशामुळे केलं? त्याच्या अंगामध्ये तडप होती ना, त्यामुळे त्याने हे सगळं केलं, राईट? त्याच्या अंगामध्ये खूप एक बहुत मोठा फॅक्टर होता. जस्ट हार्डली 1 वर्षा अगोदरचीच गोष्ट आहे ना, जस्ट लाईक आता 1 वर्ष होईल या गोष्टीसाठी. बट त्याच्या अंगामध्ये तडप होती, त्यामुळे तो आज त्यावेळेस त्यांनी ते टेस्ट वगैरे दिली. विशाल बद्दल तर काही सांगायचं आहेच नाही. इट्स इट्स टॉप ऑफ द वर्ल्ड. इज आता राईट नाऊ आज तो चालला आहे, तो कुठे लातूरला, तर त्याचं पीओ क्लिअर झाली आहे. पीओ म्हणजे कसं आहे की एक प्रकारे बँकेत एक बँक मॅनेजर असतो ना, बस बस तेच विचार करतो तो, बँक मॅनेजरच आहे एक प्रकारे. इट्स काइंड ऑफ लाईक अ बिग पर्सन, बिग सॅलरी. सो इज गुड. इज गुड. मी जेव्हा आपल्याला मूव्ह ऑन करणं अति जास्त गरजेचं आहे. प्रत्येक जण आपल्या लाईफला कसं एक प्रकारे वाढवतात, कशाप्रमाणे डेव्हलप करायचं या सर्व गोष्टी. विचार कर, समज जर तू त्या दिवशी तू समज आईने तुला झापड मारली, ओके, आणि आईच्या डोळ्यातून अश्रू पडले, आणि तू त्या दिवशी घरी थांबला नसता आणि तू निघाला असता मुंबईसाठी, कारण तिकीट वगैरे बुक झाली होती, सगळं काही पॅक बुक केलं होतं, आणि तू मुंबईला निघाला असता, तर सांग बरं सिच्युएशन कशी असते तेव्हा? वेल, गेल्याबरोबर सिच्युएशन काही एवढी चांगली नसते, लिटरली सांगतो. कारण माझी प्लॅनिंग काहीच नव्हती. कारण मी मुंबईला गेल्यावर कसं काय करीन मला काहीच नाही. फक्त माझ्या अकाउंटमध्ये 20,000 रुपये होते, बाकी काहीच नाही. सो मी या साऱ्या गोष्टी कशाप्रमाणे हे केल्या, कशाप्रमाणे मॅनेज केला, कशाप्रमाणे ठरवलं की आपल्याला हे करायचं आहे, ते करायचं आहे. ओके, जस्ट लाईक समज जर मी गेलो असतो तर माझ्या सर्वात, आता या गोष्टी सांगू शकत नाही, कारण जोपर्यंत आपण थोडं बोल. ओके,
मी गिव्हअप केला असता का? ऑफकोर्स मी गिव्हअप केला असता. वाय? या आय ऑफकोर्स मी गिव्हअप केला असता समज जर मी गेलो असतो ना, कारण माझ्यामध्ये तेवढी हिंमत नव्हती. लिटरली सांगतो, आईने मला झापड मारली, आईच्या डोळ्यातून अश्रू निघाले, मी तेव्हाच गिव्हअप केलं. विचार कर, मी मुंबईला गेलो असतो, मला खाण्याची पिण्याची राहण्याची सोय नसती, मी गिव्हअप केला असता. त्याच्यानंतर काय झालं असतं की त्याच्यानंतर मग मी या गोष्टीवर कधी विचार केला नसता. मी डेफिनेटली सांगतो, मी मुंबईला गेलो असतो, 2-3 दिवस राहिलो असतो. ओके, 2-3 दिवस खर्च केले असते वडिलांचे पैसे, 10,000 रुपये कसे तरी. या 2-3 दिवस ना 1 हप्ता राहिलो असतो, कसं तरी. या ज्या वेळी विचार कर त्या वेळी विचार केलो. ओके, मी प्रयत्न खूप केला असता, बट मी नंतर केला गिव्हअप. डेफिनेटली मी गिव्हअप केला असता. ओके, आणि मी करीब 1-2 हप्त्यानंतर जेव्हा घरी आलो असतो, आई वडिलांनी ऍक्सेप्ट केलं असतं ऑफकोर्स. बट इन माय हेड मी फिल्म करिअर बद्दल कधीच विचार केला नसता. त्याच्यानंतर मी कधीच नाही विचार केला असता, कारण हप्ताभरामध्ये माझ्यासोबत जे काही झालं होतं ते एक प्रकारे वेगळाच सिनारिओ होता. आणि मी हे विसरू शकलो नसतो. माझ्या लाईफमध्ये एक बहुत मोठा ट्रॅजिक इव्हेंट झाला असता आणि त्यामुळे माझी पूर्ण लाईफ चेंज झाली असती. डेफिनेटली. त्यानंतर मी फुल फोकस ठेवला असता पढाईवर. त्याच्यानंतर मी माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं असतं आणि राईट नाव मी कसं कोणतरी गव्हर्नमेंट एक्झामसाठी प्रिपरेशन तरी करत असतो, किंवा या गव्हर्नमेंट एक्झामसाठीच वैभव बादल सोबत वगैरे गव्हर्नमेंटची एक्झाम प्रिपरेशन करत असतो. आणि माझं स्वप्न आहे बायनरी कोड, स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर, ते पूर्ण डिस्ट्रॉय झालं असतं. मी त्याच्यानंतर मी गव्हर्नमेंट जॉब केली असती, मला जॉब लागली असती, 30,000 रुपये पेमेंट असता वगैरे वगैरे, रेल्वेमध्ये किंवा कुठे सरकारीमध्ये जॉब लागली असती. आय विल डू इट. आणि त्याच्यानंतर मी माझी पूर्ण लाईफ त्या जॉबवर काढली असती. लग्न केलं, पोरं बायको, ऑल दिस थिंग्स. माझ्या लाईफचा काही मिनिंग नसता असं जर मी गेलो असतो मुंबईला तर. कारण सांगू, कारण तिथे जाण्यासाठी नाही का हिंमत लागते, एक करेज लागते, एक सॅक्रिफाईस साठी जे असते ना, की आपण हे सॅक्रिफाईस करू शकतो यासाठी. आणि कसं आहे की फोकस पण पाहिजे नव्हतं त्यावेळेस. बहुत साऱ्या गोष्टीची कमतरता होती तेव्हा माझ्यामध्ये. मला फक्त एवढं माहित होतं की मला तिथपर्यंत जायचं आहे, कसं जायचं आहे, का करायचं आहे, त्या गोष्टीसाठी आपल्याला मनामध्ये काय काय पाहिजे काहीच माहित नव्हतं मला. जस्ट गेलो होतो मी. सो समजा जर मी तेव्हा मुंबईला गेलो असतो तर आज खरंच सिच्युएशन वेगळी असती. इन फ्युचर पण गोष्ट वेगळीच असते. आता सांगू, आता म्हणजे फारसं काही वेगळं नसतं. म्हणजे आता मी इथे जॉब करत आहे, तर इथे जॉब करत नसतो मी असतो वर्धेला, गव्हर्नमेंटची प्रिपरेशन करत असतो. ओके, आता राईट नाव मी इथून माझं फ्युचर बघतो ना, तर मी हे फ्युचर बघतो की मी मुंबईला जॉब करील, त्याच्यानंतर मी मुंबईमध्ये ट्रेनिंग घेईल आणि त्याच्यानंतर मग मी फिल्म करिअर कडे वळीन, त्याच्यानंतर मग सो ऑन सो ऑन सो ऑन. जर मी त्यावेळेस मुंबईला गेलो असतो तर आताच मी असतो वर्धेला, गव्हर्नमेंटची प्रिपरेशन करत असतो. बट आता मी सांगू विचार कोणता करत असतो की मला गव्हर्नमेंट क्रॅक करायचे आहे, असं करायचं आहे, तसं करायचं आहे, तर लग्न, देन नेव्हर इवन हॅपन एनिथिंग.
सो बहुत साऱ्या गोष्टी अशा लाईफमध्ये होते ज्या चांगल्या किंवा वाईट होते असं वाटते तेव्हा, बट इन द एंड रिझल्ट इज गुड. कारण कोणत्या गोष्टीचा नकार हे कोणत्या गोष्टीला आपल्याला तेव्हा वाईट वाटते, की आपण फेल झालो किंवा आपण आपण असं झालो तसं झालो. बट इज दिस थिंग हॅपन बिकॉज ऑफ सम पर्पज. या कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी हे आपण फेल झालोय. आपल्याला ती गोष्ट सुधारावं लागेल, राईट. कारण कोणती गोष्ट होते हे चांगल्यासाठी होते. आता असे म्हणणारे तुला खूप भेटन किंवा असे म्हणन का हे का बोलून राहिला, काय बकवास आहे हे. बट या इट इज दिस. त्यावेळेस मी मुंबईला नाही गेलो हे माझ्यासाठी चांगलं झालं. त्यावेळेस मी मुंबईला नाही गेलो माझ्यासाठी चांगलं झालं. त्यावेळेस मला रिअलाइज झालं या साऱ्या गोष्टी, की दिस थिंग्स हॅव टू बी डू दॅट, दिस थिंग हॅज टू बी डू दॅट. So yeah, this thing was happened, right? So आज फारसं काही स्पेशल नाही. आज संडे आणि स्पेशल नाही. या जस्ट मी आज वर्धेला नाही, अरे नागपूरला आहे. इथे रूमवर आहे. आणि स्पेशल जरी केला असता पण माझा लॅपटॉप पण खराब झालाय. आणि लॅपटॉप खराब झाला त्यामुळे प्रोजेक्टर लावू शकत नाही आणि त्यामुळे पिक्चर पाहू शकत नाही. सो इट वॉज लाईक माझ्यासाठी फक्त मोबाईलच आहे. सो मोबाईलवर मला जेवढं काही भेटते बघण्यासाठी करण्यासाठी सो तेच करून आलंय, बाकी तर काही नाही. या आणि एकटा आहे, अलोन, लोनलीनेस. So this is it. This is the end. This is the My Artifact episode number 1625. Right now we are at Nagpur, Maharashtra, and thank you.